मी जर तुम्हाला सांगितलं तुमच्या बँक अकाउंटमध्ये 1 कोटी रुपये आलेत, तर तुमची रिॲक्शन काय असेल? आपल्या बँक खात्यामध्ये साधी 5-6 अंकी रक्कम जरी आली तरी आपला आनंद गगनात मावत नाही. तर इथेच उत्तर प्रदेशच्या नॉयडा इथल्या 20 वर्षीय दीपकच्या स्वर्गवासी आईच्या खात्यात तब्बल 37 अंकी म्हणजेच 1,अब्ज 13,56,000 करोडची रक्कम जमा झाली. दीपक ही रक्कम बघून हादरला. त्याने रक्कम मोजण्यासाठी त्याचे स्क्रीनशॉट्स मित्रांना पाठवले आणि तत्काळ बँकेशी संपर्क साधला. तेव्हा कळले की ही फार मोठी रक्कम असून याची माहिती आयकर विभागास कळवणे गरजेचे आहे. एवढी मोठी रक्कम जमा झाल्यामुळे त्याचे बँक अकाउंट सील करण्यात आले आणि तपास अजूनही सुरूच आहे. दुसरीकडे रक्कम जमा झाल्याची बातमी वेगात देशभरात पसरली. दीपकला नातेवाईक, मित्र आणि अनोळखी लोकांचे देखील फोन येऊ लागले. अशाने दीपकने फोन बंद केल्याचे इकॉनॉमिक्स टाइमने सांगितले. दरम्यान हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे घडला असेल असे विधान प्रशासनाने केले. बँक या प्रकरणाकडे पाठ फिरवत आमचे सिस्टम सामान्यपणे काम करतंय, ते सुरक्षित आणि परिपूर्ण कार्यरत आहे असं म्हणतंय. तुम्हाला काय वाटतं? यात बँकची चुकी आहे की संभाव्य मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे? कमेंट करून नक्की कळवा. आणि रोज अशाच बातम्यांसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा आणि विचार करा, असं तुमच्यासोबत घडलं तर?